अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज बद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघतोय। जसं की आपल्या कॅटेगरीला किती फीज लागणार आहे, कॉलेजचा कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो, म्हणजे या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळेल। सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, पण फीज स्ट्रक्चर नुसार जर आपण बघायला गेलो तर इतर कॉलेजपेक्षा थोडी कमी फीज असणारं हे कॉलेज आणि पुण्या साईडचं। आता यामध्ये जे पीडीएफ आहे की जे कॉलेजनं 2024-25 मध्ये वेबसाईटवर दिलेलं होतं, तर त्यानुसार आपण बघतोय। बघा, जर समजा आपण विचार करायला गेलो तर इकडे आपल्याला कॅटेगरी दिसतात सर्व, की ज्यामध्ये आपली कॅटेगरी सुद्धा येऊन जाईल। हे जे आहे तर हे इन्स्टिट्यूशनल कोटा, थोडक्यात मॅनेजमेंट कोटा आपण ज्याला म्हणतो, की तो कोटा आहे। फीस खूप जास्त आहे, 21 लाख पर इयर, 4.5 वर्षाचं हे फीस स्ट्रक्चर असतं जर आपण मॅनेजमेंटची ऍडमिशन जर करत असेल तर। पण आपल्याला जर स्कोअर चांगला आहे, कॉलेज जे आहे तर ते प्रायव्हेट आहे, पण आपण ऍडमिशन घेऊ इच्छितो, तर अशा वेळेस या फीज आपल्याला कामात येऊ शकतात। कट ऑफ तर आपण यानंतर बघणार आहोतच। बघा, जर सपोज आपण ओपन मध्ये आहोत तर ओपन मध्ये असताना आपल्याला जी ट्युशन फी आहे तर ती 6,36,364 रुपये पे करायची। डेव्हलपमेंट फी वेगळी द्यायची की जी 63,636 रुपये, आणि एकत्रित 7 लाखांचा डीडी बनतो। कॅटेगरी आहे ओपन। आता हेच जर आपण ओबीसीचा विचार केला तर या ट्युशन फी मध्ये इकडे आणि इकडे डिफरन्स झालेला दिसतो। ट्युशन फी मध्ये फरक पडलेला आहे, पण डेव्हलपमेंट फी जी आहे तर ती सेम आहे, आणि डीडी बनतो 3,81,818 रुपयांचा। ईडब्ल्यूएसचा 3.5 लाखाचा डीडी बनतो। एससी आणि एसटी या ज्या दोन कॅटेगरीज आहे तर यांना झिरो फीज इकडे दिलेली दिसते। प्रायव्हेट कॉलेज असून सुद्धा झिरो फीज आहे, तर हे खूप महत्वाचं आहे। यानंतर अदर रिझर्व कॅटेगरी ज्यामध्ये व्हीजे आहे, एनटी आहे, तर याला 63,636 रुपये। थोडक्यात हे फक्त डेव्हलपमेंट फी आकारणार, ट्युशन फी मधून या ठिकाणी रिलीफ मिळालेला दिसतो व्हीजे आणि एनटी साठी। आता या व्यतिरिक्त अजून कोणत्या फीज कॉलेजमध्ये लागतील का, कॉलेजचा कट ऑफ किती जाईल, कारण सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय असतं तर मला किती मार्क्स लागतील नीट मध्ये, म्हणजे या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळेल। एससी मध्ये आहोत, एसटी मध्ये आहोत, सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। या व्यतिरिक्त मित्रांनो, की जे रिफंडेबल असतं, की कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते परत मिळतं, सगळ्या कॅटेगरीसाठी 30,000 रुपये आपल्याला दिलेले दिसतात। कॅटेगरीसाठी कोणताही बेनिफिट नाही। या उलट जर आपण मॅनेजमेंटची ऍडमिशन करत असेल तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की या फीज वाढलेल्या आहेत। मॅनेजमेंटच्या ऍडमिशनसाठी डिपॉझिट वाढलेलं आहे। यानंतर हॉस्टेलचं इकडे दिलेलं दिसतं की सगळ्यांसाठी सेम आहे, 80,000 रुपये सर्वांना या ठिकाणी पर इयरचे द्यावे लागतील। हे तर झालं कॉलेज बद्दल, पण या व्यतिरिक्त अजून काही फीज लागते का ऍडमिशनच्या टाइमला, तर हे सुद्धा याच पीडीएफ मध्ये आपल्याला दिलेलं दिसतं। बघा, हे डीडी नेमका कोणत्या नावानं बनवायचा, काय हा डीडी म्हणजे नेमका काय असतो, तर डिमांड ड्राफ्ट ज्यावेळेस आपल्याला कॉलेज मिळतं, कॉलेज मिळाल्याच्या नंतर मग आपल्याला डीडी बनवावा लागतो। आतापासून किंवा ऍडमिशन प्रोसेस सुरू झाल्याबरोबर डीडी बनवायचं काम नसतं। यामध्ये आपल्याला डीडी जो आहे तर तो डेव्हलपमेंट फीचा वेगळा, रिफंडेबल फीचा वेगळा, हॉस्टेल आणि मेसचा वेगळा, हे सगळे वेगवेगळे डीडी लागतात। आणि ऍडमिशन प्रोसेससाठी आपल्याला 400 रुपये एवढा खर्च या ठिकाणी दिलेला दिसतो। ओके, आता हे एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, स्कॉलरशिप मिळते, पण लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी असं कन्फ्युजन होतं की सर आता समजा आम्ही ओबीसी मध्ये आहोत, मग ओबीसी मधून आम्ही समजा 3,81,818 रुपयांचा डीडी दिला, मग आम्हाला यातली पण 50% रक्कम परत येईल का? लक्षात घ्या, ओबीसी मध्ये आहात, इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये, तुम्ही जर पूर्ण 7 लाख रुपये भरले तर त्यातले आपल्याला रिफंड मिळतात स्कॉलरशिप मध्ये। पण अगोदर जर कॉलेजवाल्यांनी कमी रक्कम जर का घेतली तर तुमचे जर रिफंड स्कॉलरशिप आलेली आहे तर ती कॉलेज अकाउंटला जमा होणार, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं। आता यानंतर कट ऑफ बद्दल आपण थोडक्यात या कॉलेजचा किती जाईल तर ते खूप गरजेचं आहे, कॅटेगरीनुसार बघूया। कट ऑफ आपण 2023 आणि 24 कम्पेअर करतोय, आणि यानुसार एक प्रेडिक्ट करतोय की 25 मध्ये नेमकं या कॉलेजमध्ये काय होऊ शकतं। 2023 मध्ये आणि 24 मध्ये काय डिफरन्स पडलेला होता बघा, जो 351 स्कोर वाला आहे 2023 चा, तर 24 साठी 431 स्कोर लागला। कॅटेगरी आहे एसटी, कारण एसटी कॅटेगरीसाठी थोडा कमी स्कोर लागतो, आणि आपण पीडीएफ मध्ये बघितलं की झिरो फीज लागते एससी आणि एसटी वाल्यांना। कट ऑफ मध्ये फरक आहे, तर थोडक्यात जर आपण 450 प्लस जर असेल एसटी मध्ये तर आपण या कॉलेजमध्ये थोडं सेफ झोन मध्ये येऊ शकतो 450 प्लसला। पुढची कॅटेगरी की जी झिरो फीज वाली होती, की जी आहे एससी, 483, आणि 2024 मध्ये 557, म्हणजे थोडक्यात आपण किमान 530 540 प्लस जर येत असेल कॅटेगरी एससी मध्ये तर या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन साठी थोडक्यात सुरक्षित झोन मध्ये येऊ शकतो। पुढची कॅटेगरी बघूया। बघा, 2023 मध्ये नेमकं काय झालेलं होतं, 570 स्कोर लागला। हा ऑल इंडिया रँक आहे, कन्फ्युज होऊ नका, हा ऑल इंडिया रँक आहे की जो आपल्या स्कोर कार्डवर नंतर येतो असतो आफ्टर नीट रिझल्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील। 570 चे 615 झाले,
ही जी कॅटेगरी आहे की ज्याला आपण NTC म्हणतोय. आता NTC मध्ये हा डिफरन्स बघा किती, इतर खूप मोठा डिफरन्स आहे आणि ऑल इंडिया रँक मध्ये सुद्धा खूप चेंज आहे. यावर्षी नेमकं काय होऊ शकतं, तर आपला स्कोर हा किमान 590 प्लस तरी असावा. बघूया पुढची कॅटेगरी ओबीसी. तर ओबीसी मध्ये 577 स्कोर लागला 2023चा आणि 2024चा 634. थोडक्यात एक 590 600 पर्यंत तुमचा स्कोर यायला पाहिजे. होतं काय मित्रांनो की गव्हर्नमेंट कॉलेज ज्यावेळेस कट ऑफ मध्ये संपतात तर त्यावेळेस कमी फीजवाले कॉलेज मुलं प्रेफर करतात. तर त्यामुळं या कॉलेजचे कट ऑफ थोडे वर जातात कारण फीज कमी आहे. तर त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज नंतर हे कॉलेज सुरू होतील कट ऑफ साठी. आता जर आपण NTBचा विचार केला 504 आणि 601 हा ऑल इंडिया रँक तुमच्या समोर आहे. खूप मोठा डिफरन्स आहे. जवळपास आपल्याला हा जो डिफरन्स आहे तर तो 90 मार्काच्या वर दिसतोय. तर त्यामुळं इकडं तुम्हाला हे थोडं फोकस करायचंय की आपला स्कोर नेमका किती असावा. आपण जर NTB मध्ये असेल तर VJ मध्ये जर असाल तर आपण 526 2023चा कट ऑफ होता आणि हा 596 आहे की जो 24 मध्ये होता. थोडक्यात यामध्ये सुद्धा 580 प्लस विद्यार्थी यायला पाहिजे VJ वाला. हे जर आपण NTD चा विचार केला तर 572 लागला 2023 मध्ये